हमारी गाड़ी लगी है। राज्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यात देखील पावसाने हाहाकार माजवला असून मुळशी असेल, त्याच पद्धतीने खेड असेल आणि पुणे शहरातील विविध ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला पाहायला मिळतोय. अनेक सोसायटी असतील, अनेक रस्ते असतील जिथं पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुण्यातील पोलीस मुख्यालय जे शिवाजीनगरचं आहे तिथं आपण आहोत आणि तिथं मोठ्या प्रमाणात आपल्याला पाणी साचताना पाहायला मिळतंय. काही नागरिक आहे जे त्या ठिकाणी ये जा केलं. तुम्ही आता या ठिकाणाहून आले आतमधनं बाहेर, काय सध्या आपण बघितलं तर पोलीस मुख्यालय आणि पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ऍक्च्युली विषय काय आहे, मॅनहोल वगैरे त्यांनी व्यवस्थित करून घ्यायला हवं होतं, पण मॅनहोल वगैरे सर्व पूर्ण जाम आहेत. आणि ऍक्च्युली आता ते पीटीसी जे नवीन मुलं आलेले पोलीस मुख्यालयाला ते लोक हे करून घेत आहेत. हे पहिलं अगोदर करायला पाहिजे होतं, ते केलं नाही. ह्याच्याकडे दुर्लक्ष आहे पुणे पोलिसांनी. जी मुलं पीटीसी साठी आली तीच आता हे सगळं स्वच्छ करताना आपल्याला पाणी काढताना आता ऍक्च्युअली तिथं समोर आहे ना, बघा ना, ते मुलं मॅनहोल मध्ये हे घालून वगैरे ते लोक करायला लागलेले आहेत स्वतः आता सध्या. नक्कीच आपण जर या ठिकाणी दृश्य बघितलं तर जी मुलं पीटीसी साठी आलेली आहेत पोलीस भरती मधली, तीच मुलं या ठिकाणी ड्रेनेज मधील पाणी बाहेर काढताना पाहायला मिळते. पुणे शहरात गेल्या 24 तासापासून मुसळधार पाऊस होताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि एकूणच जर आपण बघितलं तर राज्यातील हवामान विभागाने राज्यासाठी आणि पुणे शहर असतील, मुंबई असेल, या ठिकाणी पुढचे 48 तास महत्वाचे सांगितलेले आणि पावसाचा जोर देखील वाढताना पाहायला मिळतं. मात्र असं असताना पुण्यातील ही स्थिती आपण जर बघितली तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल देखील नागरिकांकडून करण्यात येतो. सध्या सय्यद, किती भारत पुणे.